सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची सुक्की भाजी. आणि याआधी कधी तुम्ही सोयाबीनची सुक्की भाजी बनवली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी सर्वप्रथम सोयाबीन भिजत घातलेले आहेत गरम पाण्यामध्ये, जेणेकरून सोयाबीनला जो वास लागतो तो अजिबात लागत नाही. त्यामुळे मी नेहमी सोयाबीन करताना ते आधी गरम पाण्याने धुवून घेते आणि मगच रेसिपी पुढची करते. आता सोयाबीन भिजलेले आहेत आणि त्यानंतर मी आता इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता ते इथे मी बारीक करून घेणार आहे. आणि इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि ते आता एका कढाईमध्ये घातलेले आहेत. आता त्याच्यामध्ये तेल घालून कांदा भाजून घ्यायचा. आणि ही सोयाबीनची रेसिपी फक्त 5 मिनिटात बनते. याच्यामध्ये अजिबात काही अवघड नाही. तर तुम्ही ते पाहू शकता, आपला कांदा आता भाजू लागलेला आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी आपल्या चॅनलवरती अजून खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत. त्या जर तुम्ही नसतील पाहिल्या तर त्याही नक्की पहा. आणि मी सोयाबीनची पातळ भाजी कशी करायची हेही एक रेसिपी अपलोड केलेली आहे. ती पाहिली नसेल तर तीही नक्की पहा. तर आता इथे मी मीडियम गॅसवरतीच कांदा भाजून घेतलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता, आपला कांदा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून सोयाबीन या भाजलेल्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते नीट मिक्स करून घ्यायचं. तर मी इथे 2 मोठ्या वाट्या सोयाबीन भिजत घातलेले होते आणि एका सोयाबीनचे मी इथे 4 लहान लहान तुकडे केलेले आहेत. तुम्हाला जेवढे सोयाबीनची भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही सोयाबीन वापरू शकता. आणि आता मीडियम गॅसच मी ठेवलेला आहे. सर्व बाजूला कांदा नीट मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही नक्की पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तर आता मी इथे सर्व सोयाबीन घालून घेतलेले आहे. आता ते नीट मिक्स करून घेऊया, जेणेकरून थोडंसं भाजेल. एकदम थोडंसं भाजून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि लाल तिखट घालून घ्यायचं. तुम्ही ते पाहू शकता, आपली सोयाबीन भाजलेले आहे. आता इथे मी मीठ घालणार आहे. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीमध्ये काही सुधारणा करावी असं वाटत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेन. आणि माझ्या चॅनलवर मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करते आणि व्ह्यूजही चांगले येतात, परंतु तुम्ही लोक त्यावरती कॉमेंट आणि लाईक करत नाही. तर नक्की करा, कारण व्हिडिओ काढण्यामागे अर्धा तास जातो 5 मिनिटाचा व्हिडिओ काढण्यासाठी. आता इथे मी लाल तिखट घालणार आहे. तर इथे मी 2 लहान चमचे लाल तिखट घालणार आहे, परंतु मी हाताने इथे लाल तिखट बारीक करत आहे, कारण लाल तिखटामध्ये खूप साऱ्या गाठी किंवा ढेकळे झालेले असतात, ते नीट बारीक व्हावेत म्हणून मी इथे हाताने लाल तिखट बारीक करून घेतलेला आहे. आणि आता नीट हलवून घ्यायचं आणि अजून थोडंसं लाल तिखट घातल्यानंतर भाजून घ्यायचं सोयाबीन. आणि हे डाएटला सुद्धा खूप उत्तम आहे. आणि तुम्हाला जर डाएटच्या रिलेटेड सिरीज पाहिजे असतील तर त्या नक्की कॉमेंट करा, मी त्याही नक्की बनवेन. तर त्यानंतर अजून मी थोडीशी चटणी घातली. मी पहिल्यांदा 1 चमचा चटणी घातली होती, आता मी ते 2 चमचा चटणी घातली. आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचा जो बारीक कूट केला होता तोही आता मी इथे घालून घेतलेला आहे. आता नीट मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथे संध्याकाळचा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे असा दिसत आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता, आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे.
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचसोबत बेल आयकॉनवरतीही क्लिक नक्की करा तर तुम्ही ते पाहू शकता. आपली सोयाबीनची भाजी खूपच चविष्ट आहे.